हातकणंगले संजय गांधी निराधार योजना कार्यालयामार्फत संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी आदी विविध योजनांचे कामकाज हातकणंगले तहसील कार्यालयातून चालते. परंतु या कार्यालयामार्फत अनुदान वितरण कामातील भोंगळ कारभारामुळे अनुदान मंजूर होऊनही लाभार्थ्यांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे निराधार लाभार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये इंदिरा गांधी, वृद्धापकाळ आणि विधवा या दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून वितरित होणाऱ्या फेब्रुवारी 2023 पासूनच्या अनुदानाच्या फरकाची रक्कम तातडीने मिळावी, तसेच दरमहा नियमित अनुदान खात्यावर जमा करण्यात यावे. 21,000 रुपयांचा असलेला उत्पन्न दाखल्याची मर्यादा 1 लाखापर्यंत करण्यात यावी. तसेच संजय गांधी, इंदिरा गांधी व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना दरमहा 4,000 अनुदान मिळावे. याचबरोबर सर्वच लाभार्थ्यांना दरमहा नियमितपणे अनुदान मिळावे. रेशन कार्डमधील नाव कमी करणे व नवीन नाव वाढवणे यासाठी हुपरी, रेंदाळ, साजणी या गावामध्ये 2 दिवस कॅम्पचे आयोजन करण्यात यावे व लाभार्थ्यांना दरमहा मोफत रेशन धान्य मिळावे आदी मागण्याचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात मोर्चा काढून देण्यात आलं. दरम्यान यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन निषेध व्यक्त केला. तसेच मागण्यांची निर्गत न झाल्यास आम्हास नाईलाजास्तव तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी दिनकर कांबळे, विशाल साजनीकर, प्रकाश मोरबाळे, वसंत तांबे आदीसह अन्य लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज. गोकुळच्या ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल. गोकुळ सोबत गोकुळ.